नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाची मिसळ। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, हा साबुदाणा आहे। हा मी रात्री भिजत ठेवला होता। हा भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे। एक बटाटा, हा बटाट्याचा गोड चिवडा आहे। हा उपवासाचा गोलवाला गोड चिवडा, हा तिखट चिवडा, तूप, हिरवी मिरची वाटलेली, मीठ, हे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत। आपण हे ओल्या खोबऱ्याची आमटी बनवणार आहोत। आपण याच्याऐवजी शेंगदाण्याची पण बनवू शकतो आमटी, पण उपवासाला शेंगदाणा जास्त खाल्ला जात नाही, म्हणून आपण ओल्या नारळाची आमटी बनवणार आहोत। नंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। तर आता आपण खिचडी सारखं थोडंसं, आपल्याला खिचडी अगदी खिचडी नाही म्हणता येणार, पण थोडासा शेंगदाण्याचा कूट आपण कमी घालून खिचडी प्रमाणेच बनवून घेणार आहोत। तर मी यात 2 चमचे तूप घेतले, त्यात ही वाटलेली हिरवी मिरची टाकते। तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढं तुम्ही ते टाकू शकता। आता आपली मिरची परतून झालेली आहे, त्यात मी हा साबुदाणा टाकून घेते आणि हा शेंगदाण्याचा कूट आणि मीठ चवीप्रमाणे। तोपर्यंत आपण हे आमटीचं वाटून घेऊयात। आता आपण खोबऱ्याचे काप यात घालूयात, ओल्या नारळाचे, ही वाटलेली हिरवी मिरची आणि मीठ। आता हे आपण पाणी घालून एकदम बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा, हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय। घेतलेले मी हे वाटून। आता आपण आपली ही खिचडी एकदा हलवून घेऊयात। आपली खिचडी एका गॅसवरती चांगली शिजतीये, तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊयात। आता मी हे पातेलं गरम करत ठेवलेले आहे। आता मी यात तूप घेते पातेल्यात। ज्यांच्याकडे उपासाला जिरा चालतं त्यांनी जिऱ्याची फोडणी द्या, ज्यांच्याकडे नाही चालत त्यांनी, बघा मी हे मिरचीचे 2 तुकडे फक्त टाकलेले तुपात। आपण खोबरं वाटताना त्यात घातलेली आहे मिरची, त्यामुळे जास्त घालायची गरज नाहीये। आपण वाटलेलं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला। आपल्याला हे पातळ करून घ्यायचंय। आणि आता आपण यात हा जो उकडलेला बटाटा घेतला होता हा टाकूयात कापून। हा बटाटा यात कापून टाकायचा आणि मीठ। आता याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे। मी ओल्या नारळाची आमटी केली आहे, तुम्ही शेंगदाण्याची पण करू शकता। हे बघा, आपली खिचडी आता ही तयार झाली आहे, आपली आमटी पण झालेली आहे। आता आपण मिसळ सर्व करूया। एका प्लेटीत आधी खिचडी घ्यायची। आता यात आपण सगळे चिवडे टाकून घेऊयात। हा गोड चिवडा बटाट्याचा, हा साबुदाण्याचा गोलवाला चिवडा आणि हा
तिखटवाला चिवडा. ही आमटी टाकून घ्यायची आहे. हे बघा, आपली उपवासाची मिसळ तयार आहे.